जय शिवराय मित्रांनो, मराठा आरक्षणाच्या मागण्यांना यश. मनोज जरांगे पाटील यांच्या या 10 मागण्या सरकारने मान्य केल्यात. परंतु त्या मागण्या कोणत्या तुम्हाला माहीत आहे का? तर हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे मित्रांनो. तर त्या कोणकोणत्या मागण्या आहेत तर त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. जय शिवराय मित्रांनो, मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खूप दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता आणि आपण बघतच आहात की मराठा आरक्षण आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्व अनुसार लाखो करोडो यांच्या संख्येचे मराठा मावळे मुंबईच्या वेशीवरती येऊन धडकल्यानंतर राज्य सरकारने याच्याबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. राज्य सरकारद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या असून त्याबाबतचे अध्यादेश सुद्धा काढण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, सरकारकडून घेण्यात आलेले अध्यादेश स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करणार आहे. या दरम्यान आमचा विरोध कोणालाही वैयक्तिक नसून फक्त आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या यासाठीच होता, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सोशल मीडिया सोबत बोलताना सांगितलेले आहेत. दरम्यान या बाबतीचा विरोध आता आम्हाला संपलेला आहे, कारण आमच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. मध्यरात्री पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण हे सोडले होते. तर मित्रांनो, नक्कीच लाखो करोडोच्या संख्येने मराठा बांधव एकत्र येऊन मुंबईकडे रवाना झाल्यानंतर सरकारला या गोष्टीवरती निर्णय घेणे भाग पडले. आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे लाखो मराठा बांधवांना याचा फायदा भविष्यात घडून येणार आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या काय होत्या, त्यातील कुठल्या मागण्या राज्य सरकारद्वारे पूर्ण केल्या, असा प्रश्न प्रत्येक मराठा बांधवांना तसेच सर्वांना पडलेला आहे. चला तर याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या 10 मोठ्या प्रमुख मागण्या कोणत्या ते बघा. आतापर्यंत 54 लाखपैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप केले, परंतु उर्वरित प्रमाणपत्र त्वरित वितरित करण्यात यावे. तर नंबर 2 ला आहे, कुठल्या 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले याचा संपूर्ण डेटा आम्हाला द्यावा. नंबर 3 ला आहे, शिंदे समिती बरखास्त करू नये, याचबरोबर नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवण्यात यावे. नंबर 4 ला आहे, ज्यांनी कुंभी नोंद मिळालेली आहे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांच्या आधारावरती प्रमाणपत्रे देण्यात यावे, याचा अध्यादेश रात्रीतून काढण्यात यावा. नंबर 5 ला आहे, ज्याच्याकडे नोंद सापडलेली नाही त्याच्या मराठा बांधवांनी त्यांच्या कुंभी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या संबंधित असलेले शपथपत्र देण्यात यावे. नंबर 6 ला आहे, शपथपत्र 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घेऊ नये, तसेच हे शपथपत्र मोफत देण्यात यावे अशी सुविधा करावी. नंबर 7 ला आहे, अंतरवालीसह महाराष्ट्रामधील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे. नंबर 8 ला आहे, आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण हे 100% मोफत देण्यात यावे. नंबर 9 ला आहे, आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही सरकारी भरती करू नये, तसेच भरती करायची असेल तर जागा राखीव ठेवून भरती करण्यात यावी. तर नंबर 10 ला आहे, जिल्हास्तरीय वरती मराठा समाजासाठी शासकीय वसतिगृहाचा प्रश्न निकाल लावण्यात यावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे वरीलप्रमाणे दिलेल्या 10 मोठ्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांनी मान्य करून घेतलेल्या आहे. मराठा बांधवांसाठी ह्या 10 मागण्या खूप महत्त्वाच्या ठरणार आहे, कारण सध्या स्थितीमध्ये मराठा बांधवांना आरक्षणाच्या मुद्द्यावरील नेहमी संघर्ष करत यावा लागत आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा प्रत्येक मराठा बांधवांना हाती जोडून आरक्षणाचा सहभागी होण्याची विनंती केलेली आहे. तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या निरीक्षणाखाली हे आंदोलन पार पडले असून भविष्यामध्ये
यांचा सर्वात मोठा फायदा हा प्रत्येक मराठा बांधवांना नक्कीच होणार आहे, कारण हा लढा कुठल्याही एका नागरिकाचा नसून तो पूर्ण समाजाचा आहे व या आंदोलनामुळे मराठ्यांना यांच्या पिढ्यानपिढ्या नक्कीच मोठा फायदा होणार आहे। वरील दिलेल्या 10 मागण्या मान्य केलेल्या असून याविषयी अध्यादेश विषयी अंमलबजावणी केली जाईल। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात अंतरवाली येथे सुरू झाली होती। याच शेवट मराठा आरक्षण मिळवून दिल्यानंतर झालेली आहे, म्हणून जरांगे पाटील यांनी मीडियासोबत बोलताना सांगितले आहे की यानंतर सुद्धा मी मराठा समाजासाठी नेहमी कार्यरत राहील। याकरिता मला माझ्या कुटुंबाचा जीवाची बाजी लावावी लागली तरी मी मागे सरणार नाही। जिवंत उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सुद्धा दिसून आलेले आहे। तर मित्रांनो, निष्कर्ष मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकरिता स्वतःचा तसेच परिवाराचा विचार न करता निस्वार्थ आंदोलनाचा नेहमी मोठा पाठिंबा दिला आहे। या सर्वात गोष्टीचा फायदा हा भविष्यामध्ये प्रत्येक मराठ्याला होणार आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्याची खरी ताकद सरकारला सुद्धा दिसून आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या योगदानामुळे प्रत्येक मराठाच्या मुलाचे भविष्य हे घडवण्यासाठी खूप मोठा फायदा या आंदोलनातून झालेला आहे। तर मित्रांनो, कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणते पुरावे लागतात त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे, तर तो व्हिडिओ पहा आणि त्या कुणबी प्रमाणपत्र काढून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या जीवाची बाजी लावून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले आहे व त्या 10 मागण्या कोणत्या होत्या तर त्या या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहे। तर तुम्हाला या मागण्याचा लाभ घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवे व्हिडिओ मिळत राहतील। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्राला शेअर करा, म्हणजे त्यांना पण माहीत होईल की सरकारने कोणत्या 10 मागण्या मान्य केल्या आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका। तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पहा। आणि मित्रांनो, तुम्हाला एक योजना अशी आहे की ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो। त्यामध्ये तुम्हाला 28 योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो। त्यामध्ये तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप व तुमच्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो, व तुमच्या घर बांधकामासाठी घरकुल योजना पण आहे मित्रांनो। तर त्यामध्ये खूप साऱ्या योजना आहेत, तुम्ही त्या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो। व त्या योजनेची नोंदणी कशी करायची त्याबद्दल पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो। तो व्हिडिओ पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो। आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक सेफ्टी किटची पेटी मिळत असते मित्रांनो, तर ती पण पेटीचा अर्ज कसा करायचा त्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो। तर तो व्हिडिओ पहा आणि त्या सेफ्टी किटचा लाभ घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।